नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला एक महत्वाचा दिवस. 9 ऑगस्ट 1942 ला चले जावचा नारा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली दिला गेला. गांधीजींनी संबंध देशाला हाक दिली. करो या मरो अशा पद्धतीचा नारा देऊन ब्रिटिशांना क्विट इंडिया, चलो जाओ अशा नारा दिल्यानंतर देश अवघा एकवटला आणि संबंध भारतातनं स्त्री पुरुष सगळ्या जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने ताकदीने रस्त्यावर उतरले आणि ब्रिटिशांना हादरा बसला. तोच आजचा हा क्रांती दिन समजला जातो. या क्रांती दिनाच्या निमित्तानं मी सर्व स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी लोकांना, स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं, त्या सर्व स्वातंत्र्य वीरांना, स्वातंत्र्य सैनिकांना मी मानाचा मुजरा करतो, विनम्र अभिवादन करतो. या क्रांती दिनामध्ये 1942 साली RSS, हिंदू महासभा सारख्या संघटना सहभागी नव्हत्या. हे मला आवर्जून अधोरेखित करून आपल्याला सांगायचंय की RSS आणि हिंदू महासभा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा कुठेही कसलाही छोटा मोठा सुद्धा सहभाग नव्हता. हे विशेष आहे. जे लोक आज देशभक्तीच्या गप्पा मारतायत, देशाच्या प्रेमाच्या गप्पा मारतायत, परंतु त्यांचं प्रेम हे अधुरं आहे, खोटं आहे, नौटंकी आहे. कारण त्यांची जी विचारधारा आहे मुळातली ती देशावर प्रेम करण्याची नसून देशातल्या जमिनीवर प्रेम करण्याची आहे. धर्मावर आधारित राष्ट्र असावं ही त्यांची भूमिका आहे. असो, आज हा क्रांती दिन चिरायू हो, त्याच्यातनं आपल्याला प्रेरणा मिळो अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आज मी आपल्याशी बोलणार आहे ते निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने काही बोलणार आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परवा दिल्लीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या कामकाजाबद्दल आक्षेप उभे केलेले आहेत. त्याचं त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सुद्धा दिलं. नामांकित असे राष्ट्रीय पातळीवर काम करणारे जवळपास 200 पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते. 200 पत्रकारांच्या समोर लाईव्ह पद्धतीने त्या ठिकाणी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देत भारतीय निवडणूक आयोगाने आणि वेगवेगळ्या राज्यातल्या निवडणूक आयोग शाखेने कशा पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हेराफेरी केली, मतदार यादीमध्ये कशा पद्धतीने छेडछाड केली, मतदार यादीतले विविध गोंधळ पुराव्यानिशी राहुल गांधींनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत. हे मांडल्यानंतर मेनस्ट्रीम मधल्या मीडियाला फारशा बातम्या द्याव्याशा वाटल्या नाहीत, त्याच्या स्टोरी बनवावीशी वाटली नाही. मात्र सोशल मीडियाने याच्या संदर्भातला हाहाकार माजवला आणि भारताच्या निवडणूक आयोगाला हादरा बसलेला आहे. भारतीय जनता पार्टीला हादरा बसलेला आहे. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतल्याच्या नंतर जे काही वेगवेगळे मुद्दे त्यांनी पुढे मांडले, मतदार यादीतले डबल नावं असतील किंवा बोगस नावं असतील, आणि मग जी काही मतांची चोरी झालेली आहे, या मतांच्या चोरीबद्दल त्यांनी 4-5 मुद्दे अतिशय गंभीरपणे त्या ठिकाणी पुराव्यानिशी मांडलेले आहेत. आणि त्याच्यावर काँग्रेस पक्षाने एक टीम नेमलेली आहे. त्या टीमने मागच्या 6 महिने त्याच्यावर काम केलेले बारकाईने. अजूनही त्यांचं काम सुरू आहे, काम संपलेलं नाहीये. आणि मग त्याच्यातनं आंदोलन सुरू झालं. काल कर्नाटकला त्याच्यावर एक आंदोलन मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. देश त्या संदर्भात आता अस्वस्थ आहे. आदरणीय शरद पवार साहेबांनी त्या संदर्भात सांगितलं की ते जे काय पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन राहुल गांधींनी दाखवलंय ते प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक बूथ पातळीवर सुद्धा दाखवण्याची गरज असल्याचं पवार साहेबांनी मत व्यक्त केलेलं आहे. हे जनतेच्या न्यायालयात हा विषय घेतला पाहिजे असे पवार साहेबांचा आग्रह आहे. कारण जर सुप्रीम कोर्टात एखाद्या विषयावर न्याय मिळत नसेल, जर भारतीय निवडणूक आयोग पक्षपाती भूमिका घेत असेल, पक्षपाती यासाठी म्हणावं लागतंय कारण निवडणूक आयोगाची रचना जी आहे, पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते तिघं मिळून ती कमिटी असायची. तिघांच्या कमिटीने आयुक्त नेमले जायचे निवडणूक आयोगाचे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, परंतु नरेंद्र मोदी सरकारने त्याच्यात बदल केला, कायदा बदलला आणि सरन्यायाधीशांना त्या कमिटीतनं काढून टाकलं आणि कायदा मंत्र्यांना त्याच्यात घेतलं. पंतप्रधान, कायदा मंत्री आणि विरोधी पक्ष नेते या तिघांच्या कमिटीमध्ये पंतप्रधान आणि कायदा मंत्र्याचं बहुमत राहणार. त्यामुळे त्यांच्या फेवर मधल्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी नेमलं गेलं. त्यांच्या जवळच्या, विश्वासातल्या, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना निवडणूक आयुक्त म्हणून त्या ठिकाणी नेमलं गेलेलं आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगावर शंका याच्या आधी खूप घेतल्या गेल्या. बघा तुम्ही
व्हीव्हीपॅट मशीन सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे व्हीव्हीपॅट मशीन आली. आधी व्हीव्हीपॅट मशीन नव्हती. आता त्या व्हीव्हीपॅटचं सुद्धा काही ज्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या, फेरमतमोजणीचा आग्रह केला, तर व्हीव्हीपॅट मोजायला तयार नाहीत. व्हीव्हीपॅट न मोजता पुन्हा त्याची खात्री कशी पटणार? निवडणूक आयोग त्यांच्यावर जे काही संशय निर्माण केले जात आहेत, मग ते मशीनवर असतील, व्हीव्हीपॅट मोजणीच्या अनुषंगाने असेल, मतदार यादीच्या अनुषंगाने असेल, हे सगळे संशय दूर करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मात्र राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तात्काळ रणांगणात आले आणि त्यांनी ताबडतोब प्रतिक्रिया दिली आणि राहुल गांधींच्या डोक्यातली चिप बदलायला पाहिजे अशा पद्धतीचं विधान केलं. ही अतिशय अश्लाघ्य पद्धत आहे. ही कुत्सित भावनेने जे काही देवेंद्र फडणवीसांनी मांडलं, याला म्हणजे मी निषेध करतो या गोष्टीचा. मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने लोकशाही मार्गाने एका देशाचा विरोधी पक्षनेता जर का गंभीरपणाने असे मुद्दे मांडत असेल, तर त्याची उत्तरं सुद्धा त्या प्रमाणात, त्या भाषेत, त्या सुसंस्कृतपणाने दिली गेली पाहिजेत. मुद्द्यावर आधारित उत्तर दिली गेली पाहिजेत. आणि विशेषतः निवडणूक आयोगाचे प्रवक्ते देवेंद्र फडणवीस कधीपासून झाले, हा प्रश्न सर्व महाराष्ट्राला पडलाय, देशाला पडलाय, की भारतीय निवडणूक आयोग आहे, त्यांचे प्रवक्ते, त्यांचे आयुक्त, त्यांनी उत्तर द्यावीत ना मुद्देसूद. परंतु देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, नेते त्याच्यावर उत्तर देत आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते जर भारतीय निवडणूक आयोगाचे प्रवक्ते बनणार असतील आणि त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची जी काय मतांची चोरी करण्यामध्ये जे काय गडबड केलेली आहे, मग ती मशिनरी मधली गडबड असेल, मतदार यादीतली गडबड असेल, जे काही संशय आहेत, खरं तर एका जरी मतदारांनी संशय व्यक्त केला तरी निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की त्या संशयाची स्पष्टीकरण देणं, तो संशय दूर करणं, तरच ती पक्षपाती निवडणूक समजली जाते. लोकशाही सक्षम व्हायची असेल तर निवडणूक आयोग सक्षम पाहिजे. आपल्याला या सगळ्या गोष्टीवर मी मुद्दामून हे जाणीव करून देतोय की राहुल गांधींचं जे काही व्हीव्हीपॅट बद्दलचं असेल किंवा मतदार यादीबद्दलचं असेल, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन लवकरच आपल्यापर्यंत ते येऊ शकेल. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, इंडिया आघाडी पक्ष असेल, शिवसेना उद्धव ठाकरे असतील, या सगळे इंडिया आघाडीतले घटक पक्ष लवकरच व्हीव्हीपॅट जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे ते प्रत्येक तालुक्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतील. जनजागृती होणं आवश्यक आहे. सत्याग्रहामध्ये जनजागृती आधी करावी लागते. जनजागृती झाल्याशिवाय आंदोलन उभं राहत नाही. अनेक लोक म्हणतात की ईव्हीएम वर आंदोलन उभं केलं पाहिजे. होय, आंदोलन उभं केले पाहिजे, पण ते आंदोलन राजकीय पक्षाच्या ऐवजी मतदारांनी आंदोलन उभं केलं पाहिजे. जर मतदार या संदर्भात रस्त्यावर आले तर मात्र निवडणूक आयोगाला याची दखल घ्यावी लागेल, सुप्रीम कोर्टाला दखल घ्यावी लागेल. भारतीय जनता पार्टी दखल घेणार नाही, कारण मागच्या 2-3 निवडणुकांमध्ये यांनी या पद्धतीने जे काही संशय उभे केले त्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोग देऊ शकलेलं नाही. आज निवडणूक आयोग जर संशयाच्या भोवऱ्यात असेल तर लोकशाही धोक्यात आहे, हे नक्की आहे. भारतीय निवडणूक आयोगाची वेबसाईट सुद्धा काल बंद पडली होती. जी काय राहुल गांधींनी माहिती गोळा केली ती काय अशीच मनाची गोळा केलेली नाहीये. जे काय निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने पुरावे आहेत त्यातले डिजिटल पुरावे दिले जात नाहीत. सीसीटीव्ही जे फुटेज आहेत मतदार केंद्रावर ते दिले जात नाहीत. जर महाराष्ट्रामध्ये 40 लाख मतदार या ठिकाणी जर का एक्स्ट्रा वाढलेत, बोगस आलेत, तर ते कुठून आले याचं स्पष्टीकरण पुराव्यानिशी निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. संध्याकाळी 6 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कसं काय मतदान होऊ शकतं, त्याच्या रांगा कुठे लागलेल्या दिसल्या नव्हत्या. या संदर्भात अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस नावं लावलेली अनेक नावं पुढे आलेली आहेत. अगदी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात सुद्धा आम्ही काही अभ्यास करतोय. तिथले उमेदवार जे पराभूत झालेले अशोक पवार यांनी सुद्धा आकडेवारी काही काढलेली आहे पुढे. अनेक मतदारसंघात झालेलं आहे. या सगळ्या मतदारसंघात जे काही बोगस नावं, दुबार नावं, व्हीव्हीपॅटचा गोंधळ, मशिनरीतला गोंधळ, 6 नंतर झालेले वाढीव मतदान, या सगळ्या प्रकाराची दखल निवडणूक आयोगाने जर घेतली नाही तर जन आक्रोश उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. जन आक्रोश उभा राहिला तर इथं आंदोलन मोठं रस्त्यावरचं उभं राहिल्यानंतर नाकीनऊ येतील आणि जनतेने सुद्धा, सगळ्या मतदारांनी सुद्धा त्यामध्ये आपला आवाज मोठ्या प्रमाणावर उठवला पाहिजे. जमेल त्या ठिकाणी व्यक्त झालं पाहिजे. निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत. लोकशाही जगली पाहिजे. निपक्षपातीपणे निवडणूक आयोगाचं काम झालं पाहिजे ही अपेक्षा मी व्यक्त करतो. राहुल गांधींनी जी भूमिका घेतलेली आहे त्याला सर्वजण आपण साथ देऊया ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्याची मदत करा आणि आपल्याला जर काय म्हणायचं असेल तर व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर आपलं आपण मत व्यक्त करा. सत्याग्रही हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल आपण तर जरूर सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा, ज्याच्यामुळे आपल्याला नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील. जय हिंद.